अतिदुर्गम भागात त्वरित पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा मिळणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा. नालेसफाईसाठी एआय आणि रोबोटचा वापर, सर्व कामं 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळ्यातील कथित लाच प्रकरणाची चौकशी करणार, लोकसभेच्या धर्तीवर चौकशी समिती नेमू, राम शिंदेंची घोषणा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज, हवामान विभागानं वर्तवला अंदाज, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. मुंबईकरांसाठी खुशखबर, लवकरच सुरू होणार वॉटर मेट्रो डिसेंबर 2026 पासून सुरू होण्याची शक्यता. नॅक मूल्यांकनासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ, मुंबई विद्यापीठाशी संलग्न 156 महाविद्यालयांना मिळाला दिलासा. बस स्थानकांवर कोटींचे सीसीटीव्ही, बहिणींच्या सुरक्षेसाठी मुंबईत कमांड कंट्रोल सेंटर. अखेर टेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, परीक्षा परिषदेमार्फत सुधारित वेळापत्रक जाहीर, 27 ते 30 मे आणि 2 ते 5 जून या कालावधीत होणार परीक्षा. साताऱ्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील घाट रस्ते आता धोकादायक बनू लागलेले आहेत. साताऱ्याकडून कास पठारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे, मात्र प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. तुळजापूरमध्ये पावसामुळे 25 दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्यानं बस स्टँडला गळती लागल्यानं प्रवाशांना उभं देखील राहता येत नाही आणि त्यामुळे 8 कोटी पावसाआधीच पाण्यात गेलेत. पुढील 48 तासात नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा 4 ते 5 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. पुढील 4 दिवसात कोकण आणि गोव्यामध्ये मेघगर्जना तर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यातील काही भागांसाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. मुंबई, ठाणे, पालघरला देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यातल्या 21 जिल्ह्यातील तब्बल 22,233 हेक्टरवरील उभ्या पिकांचं अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे. साधारणपणे 1 मे पासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे केळी, आंबा, मका, संत्रा, धान, भाजीपाला आणि फळ पिकांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय. पूर्व मध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झालेली आहे. याचबरोबर वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे. याचाच परिणाम म्हणून कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. पायवाटा आणि बैलगाडी मार्ग पारंपरिक अपुरे पडू लागल्यामुळे शेतीच्या बांधावरून जाणारा शेतरस्ता यापुढे 12 फुटांचा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. अतिदुर्गम भागात नव्यानं 38 अंगणवाड्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी मान्यता दिलेल्या 145 अंगणवाड्या बांधून पूर्ण झाल्यात. या अंगणवाड्यांना आता त्वरित पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा मिळणार, अशी मोठी घोषणा आदिती तटकरे यांनी केली आहे. पाकला ड्रोन पुरवणाऱ्या एसिस गार्ड कंपनीशी संबंध असलेल्या एसिस इलेक्ट्रॉनिक या तुर्कीच्या कंपनीला महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांमध्ये तिकीट प्रणालीशी संबंधित काम मिळालं असून ही कंपनी अजूनही हे काम करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येमध्ये राम दरबाराची लगबग सुरू झाली आहे. मंदिराचं बांधकाम अखेरच्या टप्प्यात आल्यामुळे राम दरबार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. राम दरबाराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 3 ते 5 जून दरम्यान होणार आहे. विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळे येथील कथित लाच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. गेल्या 20 वर्षांनंतर झालेल्या या प्रकारामुळे विधिमंडळ चांगलंच आक्रमक झालं असून ज्येष्ठ आमदारांची समिती नेमण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यामुळे महायुती सरकारनं आदिवासींच्या निधीवर पुन्हा एकदा डल्ला मारलाय. लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलेला आहे. हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलाय. मात्र मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाहीये. सोबतच आता मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराच्या आत प्रचारासाठी मनाई करण्यात आली आहे. प्रसिद्ध कवी आणि गीतकार गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील हा सर्वोच्च साहित्य सन्मान आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांची होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी राज्य सरकारनं मुंबईसह राज्यात ॲप आधारित टॅक्सीच्या मनमानी भाडेवाढीला ब्रेक लावलाय. टॅक्सी चालकांना मागणी वाढल्यास मूळ भाडेदरात 1.5 भाडेवाढ करता येणार आहे. त्यापेक्षा जास्त भाडं आकारता येणार नाही. तसंच अकारण भाडं रद्द केल्यास टॅक्सी चालक किंवा प्रवाशाला दंड द्यावा लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा पहिला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प असलेल्या रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा आज काढली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 4000 झोपडीधारकांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. राज्यातील शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचे महसूल विभागातील विविध कार्यालयात प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी 1 जून ते 31 जुलै दरम्यान महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या महसूल विभागाचे सहसचिव डॉक्टर सत्यनारायण बजाज यांनी अध्यादेश जारी केलाय. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर भाईंदर आणि बोरिवली दरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री 11:30 ते 3 आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री 1:15 ते 3:30 या कालावधीमध्ये ब्लॉक घेण्यात येणार आहे. देशात विमान प्रवाशांच्या संख्येत प्रत्येक महिन्याकाठी मोठी वाढ होताना दिसत असून एप्रिल महिन्यात देशात एकूण 1,43,00,000 लोकांनी विमान प्रवास केलाय. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेमध्ये चालू वर्षातील एप्रिल महिन्यातील प्रवासी संख्येमध्ये 8.45% वाढ नोंदवली गेली आहे. यंदा छाटणीची कामं संथ गतीनं सुरू आहेत. परिणामी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसात 37 झाडांचं नुकसान झालंय. यापैकी काही झाडं मुळासकट उन्मळून पडले आहेत तर काही झाडांच्या फांद्या तुटलेल्या आहेत. मुंबईमध्ये गेल्या 3 वर्षांपासून राज्य सरकारनं नेमलेल्या प्रशासकांकडून पालिकेचा कारभार सुरू आहे. मात्र कार्यकाळ संपल्यानंतरही महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत, महापौर नाही आहेत, तर नगरसेवक देखील नसल्यामुळे मुंबईकरांकडून नागरी समस्या आणि तक्रारींचा धोधो पाऊस सुरू आहे. तर पालिकेकडे गेल्या वर्षभरात सुमारे 1,15,396 तक्रारी आलेल्या आहेत. या तक्रारींचं निराकरण कोण करणार असा राज्य सरकारला प्रश्न पडलाय. वेलापूर ते पेंधर दरम्यानच्या सिडको मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मेट्रो सुरू झाल्यापासून आतापर्यंत म्हणजेच मागील 17 महिन्यात तिकीट विक्रीतून सिडकोला सुमारे 17 कोटींचा महसूल प्राप्त झालाय. मुंबई महापालिकेकडून मुंबईत 5,29,123 नळ जोडण्यात देण्यात आलेले आहेत. असं असताना मुंबईमध्ये 22,336 जणांनी मीटर जोडणी न घेताच पाणी वापर करत असल्याचं प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आलंय. चेंबूर आणि गुंदवली विभागात सर्वाधिक प्रमाण असल्याचं दिसून येतंय. पुणे जिल्ह्याच्या गेल्या 15 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. असं असलं तरी टंचाईग्रस्त भागात टँकरनं पाणी पुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यात 94 टँकरद्वारे 90 गावं आणि 513 वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातोय. पाळीव श्वानामध्ये किडनी विकाराचं प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. योग्य निदान, आहार आणि उपचार न मिळाल्यास हा विकार प्राणघातक ठरू शकतो. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या नेतृत्वाखाली 6 सदस्यीय देयक नियामक मंडळ देयक प्रणालींचं नियमन आणि पर्यवेक्षण करेल. यात केंद्राचे 3 नामनिर्देशित व्यक्ती असतील. रिझर्व्ह बँकेनं अधिसूचनेमध्ये ही माहिती दिली आहे. हे मंडळ देयक आणि निपटान प्रणाली नियमन आणि पर्यवेक्षण मंडळ याची जागा घेईल. आयपीएलच्या आडून लोकांची ऑनलाईन सट्टेबाजी, जुगार सुरू आहे. हे थांबलं पाहिजे. मात्र कोणताही कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. ज्याप्रमाणे आपण लोकांना हत्या करण्यापासून रोखू शकत नाही तसाच हा प्रकार असल्याचं न्यायालयानं नमूद केलेलं आहे. या मुद्द्यावर केंद्र सरकारला नोटीस बजावून न्यायालयानं म्हणणं मागवलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देणारा आदेश काढण्यात आलेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन धारकांना दिलासा मिळालाय. रिझर्व्ह बँकेनं 2024-25 या आर्थिक वर्षाकरता केंद्र सरकारला पुन्हा एकदा विक्रमी म्हणजेच 2.69 लाख कोटींचा घसघशीत लाभांश देण्याचं मान्य केलेलं आहे. गेल्या वर्षीच्या लाभांशपेक्षा यात 27.4% इतकी वाढ झाली. अमेरिकेनं लावलेले कर आणि ऑपरेशन सिंदूर नंतर वाढलेला संरक्षणावरचा खर्च यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या खडखडाट आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं राजस्थान सरकारला फटकारलेलं आहे. कोर्टामध्येच हे विद्यार्थी आत्महत्या का करतायत याचा तुम्ही कधी विचार केलाय का? या घटना रोखण्यासाठी राजस्थान सरकार काय करतंय असे सवाल न्यायालयानं सरकारला विचारले आहेत. कोटा शहरात यावर्षी आतापर्यंत 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.